विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तुमचा मॅथमॅटिक्सचा मॅथमॅटिकल लॉजिक चॅप्टर आपण बघत होतो आणि त्याच्यामध्ये आपण एक्सरसाइज 1.2 पर्यंत तुमचं बघितलेलं आहे. बघा आता पुढचा जो टॉपिक आहे तुमचा पेज नंबर 40 वरती काय आहे? क्वांटिफायर स्टेटमेंट्स, ड्युअल्स, निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स, कन्वर्स, इनवर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ इम्प्लिकेशन्स. ओके, हा तुमचा 1.3 जो आहे तो पॉइंट आहे. त्याच्यामधला पहिला पॉइंट आता आपण बघतोय क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट. मग नेमकं क्वांटिफायर काय असतं ते आपल्याला बघायचं आहे. ओके, तर सिंपल क्वांटिफायर काय असतं तर क्वांटिफायरचे दोन टाइप आहेत. एक आहे युनिव्हर्सल क्वांटिफायर, एक आहे तुमचं युनिव्हर्सल क्वांटिफायर. ओके, आणि दुसरं आहे सेकंड जे आहे ते आहे तुमचं एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. ते आहे एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. ती तुम्हाला जास्त थिअरी दिली आहे त्या थिअरीकडे न जाता आपण सरळ या पॉइंटवर येऊ की युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणजे काय असतं आणि एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर नेमकं काय असतं. तर बघा युनिव्हर्सल क्वांटिफायर जे असतं ते आपण डिनोट करतो उलटा एक आपण काढायचं. ओके, युनिव्हर्सल क्वांटिफायर आपण डिनोट करतो या उलट्या एन, याला आपण म्हणतो फॉर ऑल. त्याला काय म्हणतो आपण? फॉर ऑल. ओके, युनिव्हर्सल क्वांटिफायर याला म्हणतो आपण फॉर ऑल. हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर मी एक एक्झाम्पल लिहितो, एक सेट मी इथे लिहितो. बघा एक सेट मी इथे लिहितोय, इथे मी लिहिला सेट बी. ओके, सेट बी लिहितोय. याच्यामध्ये बघा एक्झाम्पल लिहितो 1 2 3 4 5 6 7. ओके, अशा प्रकारे मी तुमचा एक सेट इथे लिहिलेला आहे. काय त्या सेटमध्ये आपण व्हॅल्यू दिली 1 पासून ते 7 पर्यंत, 1 to 7 आपण तिथे नंबर्स लिहिलेले आहेत. बघा मग आता याच्यामध्ये जे नंबर्स आहेत आता ह्या युनिव्हर्सल क्वांटिफायरचा उपयोग कसा करतो. आता जर मी असं लिहिलं बघा फॉर ऑल x is less than 8. काय म्हटलंय? फॉर ऑल x is less than 8. बघा कसं होईल किंवा मग याला व्यवस्थित लिहितो तर लिहितो असं फॉर ऑल x belongs to b. ओके, काय म्हटलं? फॉर ऑल x belongs to b, x is less than 8. बघा काय म्हटलंय? ह्या बी सेट मधला जो काही x तुम्ही घेणार आहे, x हा जो तुम्ही कंटेंट घेणार आहे, ओके, तर तो काय असला पाहिजे? ह्या 8 पेक्षा लहान असला पाहिजे. बघा आता 8 ची जी व्हॅल्यू आहे तुम्ही 1 घ्या 2 3 4 5 6 7 काय आहे ती 8 पेक्षा तुमची लहान येते. ओके, काय आहे ती तुमच्या 8 पेक्षा लहान येते. म्हणून काय झालं? याचा अर्थ झाला फॉर ऑल म्हणजे हा जो सेट आहे बी याच्यामध्ये जे काही कंटेंट्स आहेत, ओके, जे काही कंटेंट्स आहेत ते काय करताय? ही जी कंडिशन आहे x इज लेस दॅन 8 काय करताय? सॅटिस्फाईज करताय. म्हणून सॅटिस्फाय करताय त्याच्यामुळे आपण याला म्हटलं फॉर ऑल x बिलोंग्स टू b, x इज लेस दॅन 8. ओके, सिंपल. तुम्हाला लक्षात ठेवायचं की याचा जो अर्थ होता युनिव्हर्सल क्वांटिफायर त्याला आपण डिनोट करतो उलटा जो असतो आपला a कॅपिटल A त्याला उलटा आपण लिहिलेला आहे. ओके, त्याला आपण म्हणतो फॉर ऑल. तसंच एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर जे असतं ते असतं तुमचं e, उलटा e, त्याला आपण म्हणत असतो. ओके, त्याला आपण म्हणतो देयर एक्झिस्ट. ओके, तर युनिव्हर्सल क्वांटिफायरचा अर्थ होतो फॉर ऑल आणि एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायरचा अर्थ होतो देयर एक्झिस्ट. ओके, तर बघा आता आपण असं म्हणू शकतो की हे जे तुमचं युनिव्हर्सल क्वांटिफायर आहे हे ट्रू केव्हा येतं? याची ट्रूथ व्हॅल्यू जी असते ट्रू आणि फॉल्स आपल्याला दाखवायला लागते. हे ट्रू केव्हा येतं? जेव्हा बघा इथे म्हणतो मी युनिव्हर्सल क्वांटिफायर इज ट्रू इफ किंवा इफ all, okay, if all elements
तुमच्या बुक मध्ये काय म्हटलंय बघा, ओके, इफ ऑल द कलेक्शन satisfies given condition, otherwise false. म्हणजे काय, फॉर ऑल साठी युनिव्हर्सल क्वांटिफायर साठी एखादं जो स्टेटमेंट तुम्हाला दिलंय ते स्टेटमेंट ट्रू केव्हा असेल, आता हे तुम्हाला स्टेटमेंट दिलंय फॉर ऑल x बिलोंग्स टू b, x इज लेस दॅन 8. मग ह्या सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू काय करताय, ही जी कंडिशन आहे x इज लेस दॅन 8 काय करते, सॅटिस्फाय करते. मग अशा प्रकारे ह्या जे सगळे एलिमेंट आहेत जे कलेक्शन आहे तुमच्या ह्या नंबरचं, ओके, ह्या एलिमेंटचं जे कलेक्शन आहे ते कलेक्शन जर दिलेली कंडिशन जर सॅटिस्फाय करत असेल तर ट्रूथ व्हॅल्यू काय येते, युनिव्हर्सल क्वांटिफायरची ट्रू येते, नाहीतर ती काय येते, फॉल्स येते. एक जरी एलिमेंट समजा इथे जर 9 असता तर याची ट्रूथ व्हॅल्यू काय असते तुमची, फॉल्स आली असती. ओके, ते बघूया आपण. आता देयर एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर हे आपण कशात दाखवतो, उलटा ई आपण इथे काढलेला आहे, इथे देयर एक्झिस्ट आपण त्याला म्हणत असतो. ओके, मग देयर एक्झिस्ट इथे कसं होतं, ट्रूथ व्हॅल्यू जर एकही एलिमेंट, बघा आता एखादा सेट मी लिहिला आणि त्या सेट मधला एक सुद्धा एलिमेंट जर ती कंडिशन जी काही दिलेली कंडिशन असेल ती सॅटिस्फाय करत असेल तर तुमचं हे जे एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर आहे याची ट्रूथ व्हॅल्यू काय असते, ट्रू असते, अदरवाइज त्याची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती फॉल्स येते. ओके, अतिशय सोपं आहे, तुम्हाला फक्त लक्षात काय ठेवायचं आहे तर एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर मध्ये एक जरी एलिमेंट, बघा मी लिहितो ट्रू इफ एनी वन एलिमेंट satisfies given condition. ओके, कोणत्या तरी एका एलिमेंटनी काय केली पाहिजे, ती जी तुम्हाला कंडिशन दिलेली ती सॅटिस्फाय केली पाहिजे, तरच काय येणार आहे तुमचं एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर ट्रू येणार आहे, अदरवाइज ते काय येणार आहे तुमचं फॉल्स येणार आहे. ओके, तर बघा नेमकं आता याची ट्रूथ व्हॅल्यू किंवा मग याचे एक्झाम्पल्स नेमके कसे सॉल्व्ह करायचे ते आपण बघूया. हे जर तुम्हाला लिहायचं असेल तर व्हिडिओ तुम्ही पॉज करून लिहू शकता. फक्त लक्षात काय ठेवायचं, युनिव्हर्सल क्वांटिफायर आपण फॉर ऑल ने डिनोट करतो, उलटा आहे त्याला म्हणतो आपण फॉर ऑल. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर कशाने डिनोट करतो, उलटा ई आणि देयर एक्झिस्ट. युनिव्हर्सल क्वांटिफायर मध्ये सगळ्याच्या सगळ्या ज्या व्हॅल्यू तुमच्या सेट मध्ये त्यांनी कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे, देयर एक्झिस्ट मध्ये कोणत्याही एकाने तुमची कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे तर तो ट्रू असणार आहे. ओके, बघा पेज नंबर 14 वरती तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. पेज नंबर 14 वरती तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. काय आहे ते बघा, काय म्हटलंय, इफ ए, एक सेट तुम्हाला दिलेला आहे तिथे बघा, एक सेट तुम्हाला त्यांनी दिलेला आहे. एक्झाम्पल इफ ए, काय म्हटलंय, इफ ए इज इक्वल्स टू 1 2 3 4 5 6 7, मग अशी आपण सेट घेतला तसाच डिटरमाइन the truth value, determine the truth value of the following, बघा मी फास्टली असल्यामुळे मला लक्षात खराब येत आहे. ओके, इफ a is equals to 1 2 3 4 5 6 7 determine the truth value of the following. मग पहिलं एक्झाम्पल, पहिलं स्टेटमेंट त्यांनी आपल्याला काय दिले बघा, there exists x belongs to a such that x minus 4 equals to 3. काय म्हटलंय, there exists x belongs to a such that x minus 4 is equals to 3. there exists म्हटलंय. ओके, म्हणजे एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर तुमचा तो आहे आणि
काय म्हणतात x बिलॉंग्स टू a, म्हणजे x जो आपण एलिमेंट घेणार आहे तो कशातला आहे तुमच्या सेट A मधला आहे, पण तो कशा प्रकारचा आहे सच दॅट x 4 3. मग मी जर याला सॉल्व्ह करून बघितलं x 4 3 आहे, म्हणजे x ची व्हॅल्यू काय हा -4 इकडे जाताना काय होईल +4, 3 + 4 होईल 7. मग x काय तुमचा 7 काय आहे x काय तुमचा 7 आहे बरोबर, x आला 7 आहे का सेट मध्ये आहे, 7 तुमच्या सेट मध्ये आहे, म्हणजे एक कोणता तरी नंबर काय करतो तुमची कंडिशन जी इथे दिलेली x 4 3 काय करतोय सॅटिस्फाय करतो. याचा अर्थ झाला की हे जे स्टेटमेंट आहे ते ट्रू आहे आणि याची ट्रूथ व्हॅल्यू ही t आहे. पण मग त्याला लिहायचं कसं बघा, त्याला लिहायचं आता आपण हे सॉल्व्ह करून बघितलं. मग आता म्हणायचं इकडे बघा तुमच्या बुक मध्ये दिलंय फॉर x = 7. ओके, फॉर x = 7 x - 4 = 3. ओके बघा फॉर x = 7 x - 4 = 3. Therefore 7 - 4 = 3. Okay, therefore x = 7 satisfies the equation x - 4 = 3. Satisfies the equation x - 4 = 3. ओके, मग असं असेल तर therefore the given statement is true and its truth value is t. बघा काय क्वेश्चन होतं तुम्हाला, there exists x belongs to a such that x - 4 = 3. कंडिशन काय दिली होती x काय तुमचा सेट A मधला आहे. ओके, आणि कंडिशन काय तो काय असला पाहिजे x मधून त्या एलिमेंट मधून जर आपण 4 मायनस केला तर आन्सर काय आला पाहिजे 3. आपण सॉल्व्ह करून बघितलं x काय 7 येतोय आणि तो 7 तुमच्या ह्या सेट मध्ये आहे, म्हणून आपण लिहिलं फॉर x = 7 x - 4 = 3. x = 7 जर आपण त्या कंडिशन मध्ये पुट केला तर 7 - 4 काय होतं 3. therefore x = 7 satisfies the equation x - 4 = 3. ओके, सॅटिस्फाय करतो. ओके, द गिवन स्टेटमेंट इज ट्रू. ओके, मग हे जे स्टेटमेंट झालं हे काय झालं तुमचं ट्रू झालेलं आहे. त्याच्यामध्ये जी ट्रूथ व्हॅल्यू आपण काय लिहिली ट्रू अशी लिहिली. बघा काय वापरलंय इथे देअर एक्झिस्ट, काय वापरलंय देअर एक्झिस्ट वापरलंय, म्हणून कोणत्या एका एलिमेंटनी जर त्याची कंडिशन सॅटिस्फाय केली तरी ते स्टेटमेंट ट्रू येत असतं. बघा तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहू शकता. ठीक आहे, याच्यातलं जे दुसरं स्टेटमेंट आहे ओके, याच्यामधलंच जे काही दुसरं स्टेटमेंट आहे ते आपण बघू. हे फक्त तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू कशी काढायची ते याच्यावर तुम्हाला येत असतं. बघा दुसरं स्टेटमेंट तुम्हाला म्हटलेलं मी फॉर ऑल x belongs to a x plus 1 is greater than or equals to 3. काय म्हटलंय is greater than or equals to 3. मग बघा x ची व्हॅल्यू तुम्ही कोणती जरी घेऊन बघितली, आता x ची व्हॅल्यू आपण घेऊया 1. या x ची व्हॅल्यू जर आपण 1 घेतली तर काय होईल 1 + 1 काय होतो तुमचा 2 होतो. काय होतोय बघा x ची व्हॅल्यू आपण काय घेतली 1 जर घेतली तर हा होईल तुमचा 1 + 1 काय होतोय 2 होतोय बरोबर. मग 2 is greater than or equals to 3 आहे का तर नाही, म्हणजे कंडिशन तो सॅटिस्फाय करतोय का तो कंडिशन सॅटिस्फाय करत नाही. आणि फॉर ऑल साठी काय पाहिजे आपल्याला सगळ्या एलिमेंटनी कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे. मग बघा मी असं लिहू शकतो इथे फॉर x = 1. काय म्हटलंय बघा फॉर ऑल x फॉर x = 1 x plus 1 is equals to 1 plus 1 is equals to 2. काय होतो
is equals to 2, which is not greater than or equal to 3 आहे का तो? नाही. Therefore for x is equals to 1, therefore for x is equals to 1, x plus 1 is greater than or equal to 3, is greater than or equal to 3 is not true, is not true. Therefore the truth value of the given statement is false. Truth value is false. The truth value false is sorry. बघा आता आपण हे इथे तुमचं दुसरा एक्झाम्पल आपण सॉल्व केलेलं आहे. ओके, थेअरी पार्ट असल्यामुळे मला लिहायला खूप जीवावर येतो. ओके, जर मॅथमॅटिकल कॅल्क्युलस जर असेल तर ते फास्ट आपलं होत असतं. ओके, तर बघा हे झालं तुमचं आपण बघितलं युनिव्हर्सल क्वांटिफायर आणि एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. क्वांटिफायरचे टाइप आपण बघितले. युनिव्हर्सल मध्ये आपण त्याला दाखवतो उलट्या ए ने. ओके, आणि जे काही तुमचं एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर असतं ते आपण दाखवत असतो ई ने. उलटा ई आपण त्याच्यासाठी वापरत असतो. काय सांगितलं मी, जो युनिव्हर्सल क्वांटिफायर तुमचा असतो तो युनिव्हर्सल क्वांटिफायर जर सेट मधील प्रत्येक व्हॅल्यू जर दिलेली कंडिशन फॉलो करत असेल, सॅटिस्फाय जर करत असेल तर युनिव्हर्सल क्वांटिफायर काय असतो तुमचा ट्रू असतो, अदरवाइज फॉल्स असतो. आणि देयर एक्झिस्ट जो एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर आपण बघितला त्याच्यामध्ये कसं असतं, एक जरी तुमची कंडिशन एका एलिमेंटची जरी ती जी दिलेली कंडिशन आहे ती जर सॅटिस्फाय केली तर तुमची ट्रूथ व्हॅल्यू एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायरची काय असते, ट्रू असते. ओके, आता आपण बघणार आहोत ड्युअल. ओके, आता आपल्याला बघायचं आहे पुढचा पॉइंट ड्युअल. अतिशय सोपा आहे, काहीच याच्यात थिअरॉटिकल पण काही नाही, एकदम सोपं आहे. बघा ड्युअल कशाला म्हणायचं, अतिशय सोपं आहे. तर बघा जर तुम्हाला दिला आहे P और Q तर याचा ड्युअल तुम्हाला जर काढायचा आहे तर तो काय येणार आहे, P and Q. म्हणजे चेंज कशात झाला, फक्त हा इथे ऑर होता, ऑरचा चेंज कशात झाला, अँड मध्ये. म्हणजे ड्युअल करताना बघा, ड्युअल करताना हा जो ऑर असतो याला कन्वर्ट करायचं अँड मध्ये. ओके, अँड असतो त्याला कन्वर्ट करायचं ऑर मध्ये. ओके, त्याच्यानंतर जो टॉटोलॉजी असते त्याला कंटिन्जन्सी मध्ये, कंटिन्जन्सी तुमची टॉटोलॉजी मध्ये, असं तुम्हाला फक्त कन्वर्जन तिथे करायचं आहे. ओके, बघा तिथे त्यांनी म्हटलं बघा, सॉरी कंटिन्जन्सी नाही कॉन्ट्राडिक्शन आपण त्याला म्हणतो, माझं कन्फ्युजन झालं. ओके, सी म्हणजे आपण कॉन्ट्राडिक्शन घेतो. बघा ड्युअल मध्ये तुम्हाला म्हटलंय वी यूज लेटर्स T and C to denote tautology and contradiction respectively. If two statements contain logical connectives like or and letters T and C, then they are said to be duals of each other if one of them is obtained from the other by interchanging or with and T with C. फक्त काय करायचं तुम्हाला, और दिला असेल तर त्याला इंटरचेंज करायचंय कशाने, अँड दिला असेल तर इंटरचेंज करायचंय और नी. तुम्हाला टॉटोलॉजी दिलेली असेल तर कॉन्ट्राडिक्शन दिलेलं असेल तर टॉटोलॉजी. यांनी फक्त तुम्हाला काय करायचं, त्या स्टेटमेंट मध्ये इंटरचेंजिंग करायचं आहे. तुम्ही इंटरचेंज केलं म्हणजे तो त्याचा झाला ड्युअल. जसं की हा बघा, हा P and Q P और Q मी तुम्हाला इथे लिहून दिलेला आहे. या P और Q चा ड्युअल काय झाला, P and Q हा ड्युअल झाला. जर मी इथे लिहिलं असतं R and S तर याचा ड्युअल तुमचा झाला असता R और S. ओके, जर मी इथे लिहिलं असतं समजा T और R. ओके, T और R
तर ह्या टॉटोलॉजी झालं असतं तुमचं कॉन्ट्राडिक्शन, ह्या ऑर चं झालं असतं अँड, आणि हा आर तुमचा असायचा असं. लक्षात आलं? फक्त काय करायचं, अँड चं तुम्हाला करायचं इंटरचेंज आर मध्ये, सॉरी ऑर मध्ये, ऑर चं करायचं अँड मध्ये, टॉटोलॉजी इनटू कॉन्ट्राडिक्शन आणि कॉन्ट्राडिक्शन इनटू टॉटोलॉजी. अतिशय सोपं आहे. ओके, आता पुढचा पॉइंट आहे तुमचा, आपला व्हिडिओ झाला त्याच्यानंतर आहे निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स. पुढचा पॉइंट आहे निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स. निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स. ओके, खूप सारी थेरी त्याच्यामध्ये दिलेली आहे. ओके, सिंपल आपण लक्षात घेऊया. निगेशन ऑफ कंजंक्शन, त्यातला पहिला पॉइंट तुमचा निगेशन ऑफ कंजंक्शन. दूसरा आहे निगेशन ऑफ डिसजंक्शन. निगेशन ऑफ डिसजंक्शन. त्याच्यानंतर तिसरा आहे निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. ओके, आणि पुढचा आणि शेवटचा तो आहे निगेशन ऑफ बाय कंडिशन. तो आपण त्याला डबल इम्प्लिकेशन सुद्धा म्हणू शकतो. निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन. बघा, आपण मागचा जो पार्ट बघितला त्याच्यामध्ये आपण निगेशन बघितलेलं होतं. मग निगेशन नेमकं काय असतं? जर तुमचा पी असेल तर त्याचं निगेशन काय असतं? निगेशन पी येतं. ओके, निगेशन पी असेल तर त्याचं निगेशन काय येतं? पी येतं. ओके, म्हणजे आपण काय करत असतो, त्याला निगेशन लावत असतो. तेच आपल्याला इथे बघायचं आहे. बघा, जर असं असेल, आता पहिलं काय म्हटलं तुम्हाला? कंजंक्शन म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? कंजंक्शन म्हटलेलं आहे. म्हणजे निगेशन ऑफ पी अँड क्यू जर असेल तर मग त्याचं निगेशन काय येतं? ओके, निगेशन ऑफ पी अँड क्यू जर असेल, सॉरी पी और क्यू जर असेल तर मग काय करायला लागेल? निगेशन ऑफ पी और क्यू दिलाय तर ते आपल्याला करायला लागेल निगेशन पी अँड निगेशन क्यू. ओके, आणि जर असं दिलं असेल निगेशन ऑफ पी अँड क्यू तर तो काय होईल तुमचा? निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू. हे निगेशन कशाच्या बेसिस वरती केले आपण? तर जे ट्रूथ टेबल आपण 1.2 मध्ये बघितले, जे आपण ट्रूथ टेबल बनवत होतो, ओके, त्याच्या बेसिस वरती तुम्हाला ह्या कंडिशन त्यांनी दिलेल्या आहे. निगेशन ऑफ कंजंक्शन जर करायचं असेल तुम्हाला तर काय होईल? निगेशन ऑफ, सॉरी कंजंक्शन पाहिजे ना, इथे ऍड घ्यायला लागेल आपल्याला. मी डिस्जंक्शन जर लिहिलं, ओके, मग इथे तुमचा ऑर होईल. ओके, बघा, निगेशन ऑफ कंजंक्शन, ओके, म्हणजे अँड जर दिलेला असेल तुम्हाला स्टेटमेंटला आणि त्या स्टेटमेंटचं निगेशन करायचं असेल तर काय होईल? निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू. हे आपण ट्रूथ टेबल बघितलेले आहे. ओके, निगेशन ऑफ डिसजंक्शन असेल तर बघा, निगेशन ऑफ पी और क्यू. ओके, मग याचं काय होईल? निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. फक्त काय केलं आपण? पी चं निगेशन केलं, हा जो अँड होता त्याला काय केलं? ऑर केलं, आणि परत क्यू चं निगेशन इथे केलेलं आहे. इथे पण तसंच आहे. ओके, आता पुढे इम्प्लिकेशनचं काय करायचं? मग निगेशन ऑफ P implies Q जर तुम्हाला दिलेला असेल, काय म्हणतोय? निगेशन ऑफ P implies Q जर तुम्हाला दिला असेल तर त्याचं निगेशन काय होतं बघा? त्याचं निगेशन होतं निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q. काय होतं? निगेशन ऑफ P, सॉरी निगेशन ऑफ इम्प्लिकेशन जर दिलेलं असेल तर त्याचं होतं निगेशन. बघा, निगेशन ऑफ P implies Q जर दिला असेल तर त्याचं निगेशन होतं P अँड निगेशन Q. काय होतं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, हे तिन्ही पण तुम्हाला काय करायचे? लक्षात ठेवायचे. बघा, P अँड Q जर असेल तर त्याचं निगेशन करताना काय होतं? निगेशन ऑफ P और निगेशन ऑफ Q. त्याच्यानंतर निगेशन ऑफ P और Q असेल तर निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q होतं. त्याच्यानंतर निगेशन ऑफ P implies Q जर असेल तर त्याचं निगेशन करताना आपण काय करतो? P जसा ते तसा घेतो. ओके, ह्या इम्प्लायच्या ठिकाणी आपण काय वापरतो? अँड, आणि Q चं काय करत असतो? निगेशन करत असतो. त्याच्यानंतर निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन जर असेल, काय म्हटलंय मी? निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन जर असेल तर मग काय करायचं? बघा, आता इकडे लिहितो,
इकडे लिहितो, थोडं व्यवस्थित एक्सप्लेन होईल. हो, निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन. मग असं जर असेल तर काय करायचं बघा, निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन जर दिलेलं असेल, एक्झाम्पल बघा, निगेशन ऑफ P बाय कंडिशनल Q किंवा डबल इम्प्लाइज Q जर असेल तर मग त्याला लिहिताना काय करायचं बघा. जर लिहायचं असेल तर ह्या P डबल इम्प्लाइज Q ला मी असं लिहू शकतो का बघा, P कंडिशनल Q, ओके, काय P कंडिशनल Q and Q कंडिशनल P लिहू शकतो. P डबल इम्प्लाइज Q आहे, त्याला मी असं लिहू शकतो P कंडिशनल Q किंवा P इम्प्लाइज Q and Q इम्प्लाइज P. म्हणजे हा P कशावरती डिपेंड आहे, Q वरती, आणि Q कशावरती डिपेंड आहे, P वरती. डबल इम्प्लिकेशन त्यांचं आहे, त्याला असं लिहू शकतो. ओके, मग याचंच काय केलेलं आहे, निगेशन केलेलं आहे. याचंच काय केलेलं आहे, निगेशन. यालाच निगेशन लावलंय की. मग मी असं लिहू शकतो का, निगेशन ऑफ बघा, निगेशन ऑफ P इम्प्लाइज Q and Q implies P लिहू शकतो. ओके, आता पूर्ण ब्रॅकेटला आहे, म्हणजे निगेशन मी काय करतो, सेपरेट करतो. म्हणजे काय, निगेशन ऑफ P implies Q and निगेशन ऑफ Q implies P. ओके, सेपरेट केलं. मग आता निगेशन ऑफ इम्प्लिकेशन काय बघितलं आपण बघा, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन काय बघितलं, निगेशन ऑफ P implies Q जर असेल तर काय करतो आपण, P and निगेशन Q. काय लिहितो, P and निगेशन Q. म्हणजे मी याला लिहिताना असं लिहू शकतो, P and निगेशन Q. ओके, पुढे इथे ऑर आला पाहिजे बघा, कारण हा जो निगेशन आपण करतोय या अँड चे निगेशन काय होतं, ऑर होत असतं की नाही. बघा, हा झाला तुमचा निगेशन ऑफ P implies Q चा P and निगेशन Q. इकडे ऑर, हे निगेशन Q implies P चं काय होणार आहे, Q implies निगेशन ऑफ P. ओके, अशा प्रकारे तुमचं हे येणार आहे. बघा, अतिशय सोपं आहे. काय सांगितलं, तुमचा P बाय कंडिशनल Q होता, त्याला मी लिहिताना काय लिहू शकतो, P implies Q and Q implies P असं त्याला लिहू शकतो. मग याचं निगेशन होतं. ओके, म्हणून काय केलं आपण, या टर्मचं निगेशन केलं, ह्या अँडला मी लिहिला ऑर आणि इथे लिहिलं निगेशन. कारण इथे मी कंजंक्शनचं निगेशन करताना काय केलं, इथे डिस्जंक्शन वापरलेलं आहे. ओके, म्हणून मी त्याला तसं केलं. आता बघा पुढे परत मग याचं निगेशन केलं इम्प्लिकेशनचं, आणि याचं पण वेगळं. ओके, अशा प्रकारे तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे की कंजंक्शनचं निगेशन असेल तर ह्या प्रकारे, डिस्जंक्शन असेल तर असं, इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशनचं निगेशन अशा प्रकारे तुमचं येणार आहे. याच्यावरती मला जास्त काही येत नाही. आता पुढचा टॉपिक आहे तुमचा कन्वर्स, इनवर्स अँड कॉन्ट्रास्ट. मला हे लिहायचं असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहू शकता. ओके, आता पुढचा पॉइंट आहे आपला कन्वर्स, इनवर्स अँड कॉन्ट्रास्ट. तिथे ऍक्च्युअल मध्ये पुस्तकात चूक झाली आहे, प्रिंट मिस्टेक झालेली आहे. तिथे तुम्हाला लिहिले बघा कन्वर्स इनवर्स, पेज नंबर 50 मध्ये कन्वर्स इनवर्स अँड कॉन्ट्रास्ट पॉझिटिव्ह लिहिलंय. ओके, तर ते कॉन्ट्रास्ट पॉझिटिव्ह नाहीये. काय आहे ते, कन्वर्स इनवर्स अँड कॉन्ट्रास्ट पोझिशन ऑफ इम्प्लिकेशन. बघा, कन्वर्स इनवर्स, त्याच्यानंतर म्हटलेलं आहे कॉन्ट्रास्ट पोझिशन. लिहितो कॉन्ट्रास्ट पोझिशन ऑफ इम्प्लिकेशन, कॉन्ट्रास्ट पोझिशन ऑफ इम्प्लिकेशन, इनवर्स ऑफ इम्प्लिकेशन आणि कन्वर्स ऑफ इम्प्लिकेशन. ओके, मग कन्वर्ट जर करायचं असेल बघा, आता तुम्हाला दिलंय P implies Q, याचा कन्वर्ट जर तुम्हाला करायचं असेल तर काय होईल, तो होईल Q implies P. कन्वर्स म्हणजे काय, उलट करतो की नाही आपण, कन्वर्स म्हणजे व्यत्यास मराठीमध्ये म्हणतो आपण त्याला.
मग P इम्प्लाइज Q म्हणजे P कंडिशनल Q असेल तर त्याचा कन्वर्स काय Q कंडिशनल P होईल. ओके, आता पुढे इन्व्हर्स जर करायचं असेल, काय करायचं आहे, इन्व्हर्स जर करायचं असेल त्या P इम्प्लाइज Q चा तुम्हाला इन्व्हर्स करायचा आहे. इन्व्हर्स म्हणजे काय करतो आपण, उलट करतो. ओके, इन्व्हर्स म्हणजे काय होईल, आता आपण म्हणतो की 1 चा इन्व्हर्स काय असतो, -1. 1 चा इन्व्हर्स काय असतो, -1. म्हणजे आपण काय केलं, निगेशन केलं त्याचं 1 चं. त्याच प्रकारे P इम्प्लाइज Q जर असेल तर मग त्याचा जो इन्व्हर्स असेल तो होत असतो निगेशन ऑफ P इम्प्लाइज निगेशन ऑफ Q. ओके, इन्व्हर्स काय होतो बघा, कन्वर्स ऑफ इम्प्लिकेशन काय दिले, Q इम्प्लाइज P. ओके, इन्व्हर्स ऑफ इम्प्लिकेशन काय दिले, जर तुम्हाला P इम्प्लाइज Q दिलं असेल तर निगेशन ऑफ P अँड सॉरी इम्प्लाइज निगेशन ऑफ Q. आणि कॉन्ट्रापोजिशन जर दिलं असेल, कॉन्ट्रापोजिशन जर दिलं असेल म्हणजे ह्या P इम्प्लाइज Q चं तुम्हाला जर कॉन्ट्रापोजिशन जर दिलेलं असेल तर काय करणार बघा, कॉन्ट्रापोजिशन मध्ये करणार निगेशन ऑफ Q इम्प्लाइज निगेशन ऑफ P. ओके, कन्वर्स मध्ये काय केलं आपण, P इम्प्लाइज Q होता त्याचं काय केलं, Q इम्प्लाइज P केलं. म्हणजे Q इकडे P तिकडे असं आपण केलं. ओके, कन्वर्स मध्ये. मग तेच आपण कॉन्ट्रापोजिशन मध्ये पण केलं, Q इकडे आणि P तिकडे, आणि त्याच्यातच काय केलं आपण, इन्व्हर्स सुद्धा लावलेला आहे, म्हणजे निगेशन सुद्धा त्याला लावलेले आहे. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं कन्वर्स कसं असतं, P इम्प्लाइज Q असेल तर त्याचं कन्वर्स होतं Q इम्प्लाइज P. इन्व्हर्स होतं निगेशन ऑफ P इम्प्लाइज निगेशन Q, आणि कॉन्ट्रापोजिशन होतं तुमचं निगेशन ऑफ Q इम्प्लाइज निगेशन ऑफ P. ओके, अशा प्रकारे अतिशय सोपं तुमचं आहे. तर आता बघा आपण सुरू करणार आहोत तुमची एक्सरसाइज जी आहे एक्सरसाइज तुमची 1.3. ओके, अतिशय सोपी एक्सरसाइज आहे. तर बघा आता आपण सुरू करतो तुमची एक्सरसाइज 1.3. त्यातला क्वेश्चन 1 जो आहे, क्वेश्चन 1 म्हटलाय इफ a इज इक्वल टू 3 5 7 9 11 12. इथो क्वेश्चन 1 दिलाय, इफ a इज इक्वल टू 3 5 7 9 11 आणि 12. Determine the truth value of each of the following. ओके, मग यात तुम्हाला पहिलं स्टेटमेंट त्यांनी दिलंय बघा. पहिलं स्टेटमेंट काय म्हटलंय ते, देयर एक्झिस्ट, ओके, देयर एक्झिस्ट x belongs to a such that x minus 8 is equals to 1, such that x minus 8 is equals to 1. ही कंडिशन तुम्हाला दिलेली आहे बघा. काय म्हटलंय, देयर एक्झिस्ट म्हटलंय म्हणजे कमीत कमी एक जे कंटेंट असेल याच्यामध्ये जे काही एलिमेंट असेल त्यांनी काय केलं पाहिजे, ही कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे. x minus 8 is equals to 1. मग काय दिलं तुम्हाला, x minus 8 is equals to 1 दिला. मग हा -8 इकडे जाताना काय प्लस आहे, 1 + 8 is equals to काय आला 9. म्हणजे x ची व्हॅल्यू काय म्हणजे ह्या कंडिशन साठी 9 येते. मग 9 तुमच्या सेट मध्ये आहे का, आहे. 9 तुमच्या सेट मध्ये आहे. मग त्याला लिहिताना आपण कसं लिहिणार, याचा आन्सर आहे तुमचं फॉर x is equals to 9. ओके, x is equals to 9 जर आपण व्हॅल्यू घेतली तर काय होईल, 9 minus 8 is equals to 1. 9 minus 8 is equals to 1. तुमची कंडिशन सॅटिस्फाय करणार. Therefore here x is equals to 9 satisfies the condition, कोणती कंडिशन, x minus 8 is equals to 1. satisfies the condition x minus 8 is equals to 1. Therefore the given statement is true. Therefore the given statement is true and its truth value is p,
and its truth value is t. ओके, तर तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही याचं काय करायचं, पॉज करून लिहायचंय. बघा काय सांगितलं, देयर एक्झिस्ट म्हटलंय म्हणून एक जरी इलेमेंटनी तुमची कंडिशन सॅटिस्फाय केली तरी ट्रूथ व्हॅल्यू तुमची ट्रू येणार आहे. आपण ते एक्झाम्पल सॉल्व करून बघितलं, x ची व्हॅल्यू 9 आली आणि तो 9 ह्या सेट मध्ये आहे म्हणून आपण काय म्हटलं की देयर हियर x equals 9 satisfies the condition x minus 8 is equals to 1. The given statement is true and its truth value is t. Statement आहे for all x belongs to a, x square plus x is an even number. काय म्हटलंय, x square plus x is an even number. ओके, आता बघा याच्यामध्ये जे नंबर दिले तुम्हाला हे सगळे कसे ऑड नंबर आहेत. काय 3 5 7 9 11 इथपर्यंत ऑड आहे आणि 12 काय तुमचा इवन नंबर आहे. मग तुम्ही जर सिंपल बघितलं, मग काय म्हटलंय x स्क्वेअर प्लस x तुम्हाला दिलाय, x स्क्वेअर प्लस x तुम्हाला दिलेला आहे. मग हे ऑड जे नंबर आहेत, काय हे जे ऑड नंबर आहेत, ह्या ऑड नंबरचा जर तुम्ही स्क्वेअर केला तर तो काय येत असतो ऑड. 3 चा स्क्वेअर 9, 5 चा 25, 7 चा 49, 9 चा 81, 11 चा 121. सगळे नंबर काय असतात, ऑड येत असतात. ओके, आणि ऑड प्लस ऑड काय होतं, कारण काय दिलं आपल्याला x स्क्वेअर प्लस x म्हणजे ऑड स्क्वेअर प्लस ऑड. काय येईल तुमचा ऑड प्लस काय, ऑड प्लस ऑड काय होतो तुमचा इवन होतो की नाही. कोणताही ऑड नंबर तुम्ही ऑड मध्ये जर परत ऍड केला तर तो काय होत असतो तुमचा इवन होत असतो. काय होत असतो, इवन होत असतो. हे झालं तुमच्या ऑड साठीचे 3 5 7 9 11 चं. आता एक तिथे तुमचा इवन नंबर आहे, 12 तुमचा काय इवन नंबर आहे. ओके, 12 चं जर बघितलं तुम्ही तर 12 चा स्क्वेअर काय होतो 144 प्लस x काय होईल तो 12 म्हणजे काय होतो तो 156. तो पण काय आहे तुमचा इवन. म्हणजे हे जे ऑड नंबर आहे यांचा स्क्वेअर केला तुम्ही प्लस तोच ऑड नंबर त्यात ऍड केला तर काय होतो तुमचा इवन नंबर तयार होतोय. इथे पण तुमचा इवन नंबर तयार होत आहे. म्हणजे ही जी कंडिशन यांनी दिलेली आहे काय, फॉर ऑल x बिलोंग्स टू a, x स्क्वेअर प्लस x इज एन इवन नंबर. ही काय होते सगळ्यांना सॅटिस्फाय होत आहे. मग त्याचं आन्सर आपण लिहिताना काय लिहिणार आहे बघा, त्याचं आन्सर लिहिताना आपण लिहिणार आहे हियर, बघा हियर each x belongs to a, here each x belongs to a satisfies काय satisfy करतोय, satisfies x square plus x is an even number. ओके, satisfies condition म्हणूया, satisfies condition x square plus x is an even number, therefore the given statement is true and its truth value is t. काय होते याची ट्रूथ व्हॅल्यू तुमची t येत आहे. बघा काय म्हटलंय, if a मला दिलाय त्यात म्हटलंय की x स्क्वेअर प्लस x आहे इवन नंबर. इवन नंबर कसे तयार होतात ते आपण बघितलं. म्हणून सगळ्याच्या इलेमेंट तुमच्या x बिलोंग्स टू a काय करताय, ही जी कंडिशन तुम्हाला दिली आहे x स्क्वेअर प्लस x ही काय करता सॅटिस्फाय करतात. म्हणून आपण म्हटलं त्या स्टेटमेंटला ट्रू आहे आणि ट्रू आहे तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू सुद्धा काय आली तुमची ती आलेली आहे. लिहायचं असेल तर व्हिडिओ पॉज करून लिहा, प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगणार नाही. ओके, आता बघा पुढचं स्टेटमेंट तुम्हाला दिलेलं आहे. पुढे पटापट करूया आपण, व्हिडिओ खूप मोठा होतोय. पुढचं स्टेटमेंट तुम्हाला दिलं आहे देयर एक्झिस्ट, काय दिलं देयर एक्झिस्ट x belongs to a such that x square is greater than, काय म्हटलंय x square is greater than म्हणजे की लेस दॅन म्हटलंय, x square is less than 0, x square is less than 0. बघा आता याच्यात जर तुम्ही म्हटलं x square is less than 0 सर्वात लहान व्हॅल्यू आपण घेऊ, मोठ्या व्हॅल्यूचा तो विचार करू. सर्वात लहान व्हॅल्यू काय तुमची 3 चा स्क्वेअर काय होतो 9 होतो. काय होतो 3 चा स्क्वेअर 9 होतो. तो 9 तुमच्या 0 पेक्षा लहान आहे का नाही.
5 चा स्क्वेअर 25 0 पेक्षा लहान आहे का नाही 7 चा 49 0 पेक्षा लहान आहे का तो नाही अजिबात तो लहान नाही मग आपण काय म्हणणार देयर आन्सर मध्ये देयर इज नो व्हॅल्यू ऑफ x which satisfies x square is less than 0. Okay, therefore the given statement is true ki false बरोबर the given statement is false and its truth value is f. ओके अतिशय सोपं आहे ओके लिहून घ्या बघा चौथा क्वेश्चन तुम्हाला दिलाय फॉर ऑल x belongs to a x is an even number काय म्हटलं x is an even number पण तुम्ही इथे बघितलं 3 5 7 9 आणि 11 हे काय तुमचे ऑड आहे आणि 12 तुमचा इव्हन नंबर आहे ओके मग फॉर ऑल साठी आपल्याला सगळ्यांनी काय केलं पाहिजे सगळ्या एलिमेंटनी तुमची कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे परंतु 3 5 7 9 11 हे तुमची कंडिशन सॅटिस्फाय करतात का नाही मग आपण म्हणणार हियर काय 3 5 7 9 and 11 here 3 5 7 9 and 11 are odd numbers काय ते odd numbers therefore here per test here x is equals to 3 x is equals to 5 x is equals to 7 x is equals to 9 and x is equals to 11 does not satisfies condition किंवा मग does not satisfies given condition म्हणजे पूर्ण कंडिशन लिहायची गरज पडणार नाही given condition therefore the given statement is false therefore the given false and its truth value is f ओके बघा थेअरी असल्यामुळे माझा अक्षर खान आहे ओके आता हे झालं आपले 4 तुम्हाला लिहायचं असेल तर लिहून घ्या नंतर पुढचा आहे तुमचा 5th नंबर फिफ्थ मध्ये तुम्हाला काय म्हटलं बघा फिफ्थ तुम्हाला दिलेला आहे देयर एक्झिस्ट फिफ्थ काय म्हटलंय देयर एक्झिस्ट x belongs to a such that 3x plus 8 is greater than 40 काय म्हटलंय 3x plus 8 is greater than 40 आता कंडिशन काय दिली 3x plus 8 is greater than 40 कंडिशन दिली 3x plus 8 is greater than 40 म्हणजे हे याला जर आपण सॉल्व केलं तर तो काय असावा 40 पेक्षा मोठा असावा मग आपण सिंपल एवढ्या सगळ्या व्हॅल्यू घेता मोठी व्हॅल्यू ती घेऊन बघूया काय तो फॉर x is equals to 12 साठी जर आपण तो घेतला तर काय तुमचा तो 3x सॉरी 3 into 12 काय होतं तुमचा 3 into 12 plus 8 हा 12 36 अधिक 8 किती झाला 44 44 हा मोठा आहे तुमचा 40 पेक्षा काय 44 हा तुमचा 40 पेक्षा मोठा आहे 11 जर घेऊन बघितला तर 3 into 11 plus 8 म्हणजे 33 plus 8 किती होतो 41 आणि तुमचा तो 40 पेक्षा मोठा आहे जर तुम्ही 9 घेतला तर 3 into 9 काय होईल 3 into 9 plus 8
27 प्लस 8 हा आहे 35 हा तुमचा ग्रेटर दॅन नाहीये, परंतु काय म्हटलं देअर एक्झिस्ट म्हटलंय, म्हणजे एका इलेव्हनची जरी कंडिशन तुमची सॅटिस्फाय गेली तरी सुद्धा काय येथे तुमची ट्रूथ व्हॅल्यू त्याची ती येत असते. मग आपण इथे म्हणूया, इथे काय म्हणणार आपण पाचव्यामध्ये here x is equals to 11 and x is equals to 12, x is equals to 11 and x is equals to 12 satisfies condition, कोणती कंडिशन? satisfies condition 3x plus 8 is greater than 40, 3x plus 8 is greater than 40. Therefore the given statement is true and its truth value is t. ओके, लिहून घ्या. पुढचं आणि 6वं या क्वेश्चन मधला शेवटचा क्वेश्चन तुमचा, म्हणजे फर्स्ट मधला तुमचा 6 नंबरचा एक्झाम्पल आणि लास्ट आहे. काय म्हटलं त्यांनी बघा, फॉर ऑल x belongs to a 2x plus 9 is greater than 40. काय म्हटलंय? 2x plus 9 is greater than 40. बघा, फॉर ऑल म्हटलंय, छोट्यात छोटी व्हॅल्यू घेऊन बघूया. 2x plus 9 is greater than 40 म्हटलंय. बघा 2 into 3 पहिली व्हॅल्यू काय आपली, फॉर x is equal to 3 जर आपण घेतला 2 into 3 काय होतो तुमचा 6, 2 into 3 काय होतो 6 प्लस हा 9 म्हणजे हा काय झाला 6 plus 9 होतो तुमचा 15. ओके, आणि 15 काय तुमचा ग्रेटर दॅन 40 आहे. जर सर्वात छोटी व्हॅल्यू तुमची ग्रेटर दॅन 14 येते, सर्वात छोट्या व्हॅल्यू साठी कंडिशन जर ग्रेटर दॅन 14 येते, मोठी घेतली तर काय तुमचा तो 5 into 3 plus 9 15 आणि 9 तुमचा होतो 24. ओके, पुढे जर घेतली तर 7 जर घेतली तर काय येते बघा 7 to the 14 plus 9 23. अशा प्रकारे आपण सर्वात छोटी काय घेतली ते तर कंडिशन काय आपली ग्रेटर दॅन म्हटली, जर सर्वात छोटी जर व्हॅल्यू सॅटिस्फाय करते तेव्हा पूर्ण व्हॅल्यू काय करणार आहे ती कंडिशन सॅटिस्फाय करणार आहे. म्हणून आपण काय म्हणणार इथे तुमचा आन्सर येणार आहे सिन्स फॉर each x belongs to a satisfies condition, कोणती कंडिशन 2x plus 9 is greater than 40. Therefore the given statement is true and its truth value is t. ओके ओके, लक्षात तुम्हाला अशा प्रकारे आपण पहिला क्वेश्चन माहिती संपलेला आहे. ओके, तर बघा आता पुढचा जो आपला दुसरा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 2 आहे. काय म्हटलेलं क्वेश्चन नंबर 2 मध्ये फक्त तुम्हाला ड्युअल शोधायचे. काय शोधायचे? तुम्हाला त्यांचे ड्युअल शोधायचे आहे. काय म्हटलं, राइट द ड्युअल्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. बघा पहिला आहे ड्युअल शोधायचे क्वेश्चन 2 मधला पहिला तुम्हाला दिला आहे P or Q and R. तुम्हाला काय सांगितलं मी ड्युअल शोधताना काय करायचं, तुम्हाला फक्त ऑर असेल तर त्याचं काय करायचंय, तुम्हाला ऑर ला कन्वर्ट करायचंय अँड मध्ये, अँड असेल तर त्याला कन्वर्ट करायचंय ऑर मध्ये, कॉन्ट्राडिक्शन असेल तर टॉटॉलॉजी असेल तर कॉन्ट्राडिक्शन. ओके, तर पहिलं जे दिलं तुम्हाला P or Q and R, तर याचा ड्युअल्स काय येणार आहे तुमचा बघा, याचा ड्युअल काय येणार आहे याच्या समोर लिहितो काय येतो P and Q or R. ओके, P and Q or R, कारण आपण ऑर ला करतो अँड ला करतो ऑर, कॉन्ट्राडिक्शन ला करतो टॉटॉलॉजी ला करतो कॉन्ट्राडिक्शन. ओके, अतिशय सोपं आहे, काही याच्यामध्ये अवघड नाही, तुम्हाला पण करता येईल. बघा सेकंड दिलं इथे, सेकंड म्हणताय P and Q and R, P and Q and R. मग याचा ड्युअल काय होणार तुमचा P or
Q or R. काही अवघड नाहीये. नंतर तिसरं बघा, डिव्हाइड करतो बघा. तिसरं काय दिलंय? P or Q. तिसरं दिलंय P or Q and R R, sorry, P and Q and R or S. R आणि R बोलताना प्रोनाउन्सिएशन चूक झालं. ओके, आता इथे काय होईल? P R Q च्या ठिकाणी and Q, ह्या and च्या ठिकाणी R, ह्या R च्या ठिकाणी येणार तुमचा and आणि हा तुमचा S. काहीच नाही, अतिशय सोपा आहे. पुढे फोर्थ नंबर तुम्हाला दिलाय P, फोर्थ दिलाय P and negation Q. फोर्थ दिले तुम्हाला P and negation Q. काहीच करायचं नाही, निगेशन असू द्या की काही असू द्या, आपल्याला करायचं काय? फक्त ऑर च्या ठिकाणी अँड करायचं. हा तुमचा P, अँड चा होतो तुमचा ऑर आणि निगेशन Q. त्याच्यानंतर फिफ्थ नंबर तुम्हाला दिलाय. फिफ्थ म्हटलंय बघा, negation of P or Q and negation of R and S. घाईमध्ये कुठे साइन चुकवायचं नाही. बघा, काही हा निगेशन ऑफ P, R चा होईल तुमचा and Q, ह्या and चा होईल तुमचा R. ओके, इकडे निगेशन R as it is, हा and चा होईल तुमचा R, and चा होईल R नाही. ओके, 6 नंबर. 6 काय म्हटलं तुम्हाला बघा, अतिशय सोपं आहे, काही अवघड नाहीये. पुढे म्हटलंय निगेशन ऑफ P or negation of Q and P or Q and negation of R. बघा, हे सोपं आहे, तुम्ही पण करू शकता, काही अवघड नाहीये. हा होईल तुमचं निगेशन P as it is, and च्या ठिकाणी होणार तुमचा R, and च्या ठिकाणी होणार आहे R, ब्रॅकेट निगेशन ऑफ Q, and च्या ठिकाणी परत होणार आहे R. ओके, इथे P or Q दिलाय, इथे काय करावं लागेल? P and Q. ओके, त्याच्यानंतर and दिलाय, तो होईल R आणि हा निगेशन R. ओके, आता राहिलं याच्यानंतर 7वं, 8वं आणि 9वं. ते सोपं आहे, ते तुम्ही करू शकता. नाही जमलं तर मला तसं फोनवरती सांगा, मग मी तुम्हाला सोडवून देईन. अशा प्रकारे आपण हे ड्युअल सोडवले आहे. एक्सरसाइज तुमची 1 पॉइंट ठेवला. क्वेश्चन फर्स्ट आपण पूर्ण सोडवला. क्वेश्चन सेकंड मी तुम्हाला 7 6 पर्यंत सोडून दिला. त्याच्यानंतर तुम्हाला 7, ओके, 8 आणि जो 9 आहे तो आहे होमवर्क. ओके, होमवर्क म्हणून तुम्हाला तो सोडवायचा आहे. काही जास्त अवघड नाही. होमवर्क म्हणजे काय खूप अवघड आहे का? काय सांगितलं? ऑरचं ऍड करायचं, अँडचं ऑर करायचं, टॉटोलॉजीचं कॉन्ट्रडिक्शनचं टॉटोलॉजी फक्त तुम्हाला करायचं आहे, बाकी काही नाही. पुढचा जो आपला व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये आपण तुमचा क्वेश्चन नंबर 3 राइट द निगेशन ऑफ द फॉलोइंग आणि क्वेश्चन नंबर 4 कंप्लीट करणार आहोत. ओके, चला.